राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ दिल्ली सांगली जिल्हा पदाधिकारी निवड. राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ दिल्ली यांच्या वतीने दिनांक 11 जून 2025 रोजी सांगली येथे विजयनगर ऑफिसमध्ये राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ दिल्ली महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय संदीपजी लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय मानवाधिकार संघ सांगली जिल्हा पदाधिकारी निवड करण्यात आली. यामध्ये सांगली जिल्हा अध्यक्ष म्हणून संदीपजी वायदंडे तसेच सांगली जिल्हा महिला अध्यक्षा सौ स्नेहल वायदंडे व सांगली जिल्हा महिला उपाध्यक्षा स्मिता वायदंडे, सांगली जिल्हा उपाध्यक्ष अमोल हेगडे तसेच विधी सल्लागार ॲडव्होकेट बाळासाहेब वाघमोडे यांना नियुक्तीपत्रे व ओळखपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या सर्वांचा सत्कार माननीय संदीपजी लोंढे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव दीपक ढवळे यांनी केले. हक्क अधिकार आणि त्यांना संरक्षण देण्याचं किंवा अन्न वस्त्र निवारा जसं आपण म्हणतो त्या पद्धतीनं त्या वेळेला काम झालं. असेच अनेक उदाहरण आपल्या संघटनेच्या माध्यमातून झाले. प्रास्ताविकामध्ये ते असे म्हणाले की सांगली जिल्ह्यामध्ये अनेक लोकांच्यासाठी महत्त्वाचे असे कामे केलेली आहेत. याही पुढे आणखीन काय करू अशी त्यांनी माहिती दिली. नूतन अध्यक्ष संदीपजी वायदंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आपण पहिल्यापासून समाजकार्य करतच आलोय, त्या एका ह्याच्यात काम करून बघूया. बाळासाहेबांनी चान्स दिला, दीपक ढवळे साहेबांनी चान्स दिला, महाराष्ट्र अध्यक्ष लोंढे साहेबांनी चान्स दिला. जे काय मला आज महाराष्ट्र सांगली जिल्हा अध्यक्षपद मिळाले त्या पदाचा मी पुरेपूर आपल्या राष्ट्रीय मानवाधिकारी सुरक्षा संघासाठी चांगला उपयोग करतो आणि संस्थेचं नाव संघटनेचं नाव चांगल्या प्रकारे वर्णन. संघटनेचे काम काळजीपूर्वक व विश्वासास पात्र राहून आम्ही काम करू व आजच्या निवडीस योग्य असे ठरू. संघटनेतून कोणतेही नवीन काम आल्यास तत्परतेने आम्ही काम करू व सर्वांना मिळून मिसळून निर्णय घेतले जातील असे त्यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले. उपस्थित सर्व मान्यवर तसेच आपला मौल्यवान वेळातला वेळ काढून आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला आणि यासाठी मी तुमचे पहिल्यांदा आभार मानते. आणि आज जे मला हे पद मिळालेलं आहे त्या पदाचा मी जास्तीत जास्त समाज कल्याणासाठी वापर करण्याचा आणि हे संघटनेचं नाव उज्ज्वल करण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन. तुम्हाला कोण अडवू शकत नाही. हे बिल्ला तुमचा घातला, तुमचा हात लावायला हिंमत नाही कोणाला. तर त्याचा अनुभव आमच्याकडे, कारण मी इंटरच्या स्टेटवर 80 आम्ही आमच्या लोकांना त्यावेळी इंटरचे कार्ड दिले आमच्या पदाधिकाऱ्यांना. प्रत्येक कलेक्टर सुद्धा आमच्या माणसाला फोटो घेत होता. कार्ड बॅनर आहे मोठा आहे तर त्याकडे आपण संघटना मोठी झाली पाहिजे, समाजाला त्याचा उपयोग झाला पाहिजे. ह्या पद्धतीने आपण काम करूया आणि त्या पद्धतीने ही पुढची वाटचाल होऊन दे. आतापर्यंत करत आलो, याच्यामध्ये आम्ही कधी कुठल्याही राजकीय हस्तक्षेप केला नाही आणि तुम्हीही करू नये. कारण काय होतं, राजकीय पक्षाची आता गळचेपी एवढी झालेली आहे, कोण कुठल्या पक्षाचं हेच कळत नाही. त्यासाठी एक सफिशियंट आपलं राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ आता चांगल्या तयारीचं झालेलं आहे. त्यामुळं येणारा जो काळ आहे तुमचा तो उज्ज्वलच आहे. येणारा काळ जो आहे सामाजिक संघटनेचा आहे. कारण प्रत्येक पक्ष हा बरबटलेला आहे, प्रत्येकाला सत्ता पाहिजे. त्यासाठी ती कुठल्याही प्रकारची विचार करत नाही. कुठला माणूस कधी कुठं जाईल त्याची काही शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळं या भागामध्ये आपली कोल्हापूर जिल्हाही फार चांगल्या पद्धतीने काम करतोय, सांगली जिल्हाही करतोय. असेच बऱ्याच ठिकाणी आपली चांगली कामं होत आहेत आणि लोकांना न्याय मिळतोय याचा मला फार आनंद आहे. आभार ॲडव्होकेट बाळासाहेब वाघमोडे यांनी केले. यावेळी संघटनेचे विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. काही नाही, खालनं फक्त तक्रार घ्यायची आहे, ती लेखी स्वरूपात वर कळवायची आहे, वरून त्याच्यावर निर्णय होतो, खाली पोहोचतो, तो आपण त्या माणसापर्यंत पोहोचवायचा. साधं सोपं आणि सरळ काम आहे. त्याच्यामध्ये काय वेडवाकडं नाही किंवा काय नाही, कोणाला दम पण द्यायचा नाही. आपल्या पत्रामध्येच तेवढा दम आहे किंवा आपल्या या संघटनेतच तेवढा दम आहे की अधिकारी आपली कामं पत्र पोचताच करतात आणि तशी कामं खूप ढवळे सरांनी केलेली आहेत. ती जर कामं बघितली तुम्ही ढवळे सरांच्या पत्रांची, म्हणजे अगदी महापालिकेतल्या त्या मोकाटपत्रांचा आवाज घेतलेला असू द्या, त्यांच्याकडच्या कातरणावरती त्यांनी न्याय मिळवून दिला. मग आपल्याकडे आता विधी सल्लागारची टीम आहे, कार्यरत टीम आहे, लिखाणं जी आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर असोसिएशन आपल्याकडे. म्हणजे सगळ्यांना जे माध्यम लागतं प्रसिद्धीचं ते माध्यम पण आपल्या जवळ आहे. म्हणजे सांगलीतल्या टीमकडे जे आहे ते मला नाही वाटत की कुठल्या जिल्ह्यातल्या टीमकडे आहे. त्यामुळे सांगलीतल्या टीमला काम करायला काय अडचण. महाराष्ट्र राज्य सचिव दीपक ढवळे, सल्लागार डॉक्टर अनिल दबडे, सल्लागार धोंडीराम अण्णा शिंदे, नाना कनवारकर,
राहुल मोरे, भोर तालुका अध्यक्ष योगेश पोरस, बाळासाहेब ढमाले, संतोष शिंदे, अमित वाईंदळे, शेखर इत्यादीसह सांगलीतील शेकडो नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.